तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या। शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवरती लक्ष ठेवा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना आदेश। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा बसला फटका। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव आता महागला। वडापावसाठी 25 ते 35 रुपये मोजावे लागतील। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढले, त्यामुळे वडापाव महागला। डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा। तर वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाणा या ठिकाणी पेट्रोल पंपावरती डिझेल नसल्याचे फलक। शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता। हिंगोली आणि जालन्यात पंपावरती राडा। कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटात वाद। तर या दरम्यानच बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद। डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की। जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील 7 पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णतः संपला। 10 पैकी फक्त 2 पंपांवर साठा शिल्लक। इतर ठिकाणी शुकशुकाट, नो स्टॉपचे फलक। भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध। भारत दौऱ्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य। मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना देणार भेटी। मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतने प्रवास। प्रवासादरम्यान फडणवीसांकडून फाईलवर सह्या। वंदे भारत ही अनुपम भेट असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया समोर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात। अभिजित दिपकेला सोशल मीडियावर धमकी दिली, त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त। घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले। कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा हात। देशातील जनतेच्या उद्रेकाची माहिती आयबीनं केंद्राला दिली। गोपनीय अहवालानंतर पंतप्रधान मोदींनीच अकाउंट हॅक केलं, नाना पटोले यांचा हा मोठा दावा। महागाई नीट पेपरफुटी विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन। तर मोदी महागाई मॅन नाही, कॉमन मॅनचे नेते। काँग्रेसच्या काळात पेट्रोल दुप्पट महागलेलं। भाजपच्या नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर। विधान परिषदेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। 17 जागांपैकी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार। याच आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होईल, सूत्रांची माहिती। आम्ही लोभी तर मग तुमचं काय? ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का? बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल। बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक, असं वक्तव्य ठाकरेंनी केलेलं। रोहित पवारांचा बारामतीत 4था जनता दरबार। बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहात नागरिकांच्या भेटीगाठी। 2029 निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू, असा देखील चर्चा। मंत्री आदिती तटकरे यांच्या खासगी सचिवाकडून महिला अधिकाऱ्यांना धमक्या आणि बदल्यांचं रॅकेट। रोहिणी खडसेंचा आरोप, तर तक्रारीत कोणताही ठोस आधार नाही, विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। राजेंद्र गायकवाडांनी सर्व आरोप फेटाळले। शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत निवे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण। सायंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प। सर्वात मोठे तोफगोळे, वर्षभर पुरतील इतकं उत्पादन। ड्रोन आणि मिसाईल्स तयार होणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसालाही सुरुवात। तर हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, सातारा या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।